मॅडम सर, तुम्ही असं कसं बोलू शकता? हो, देवी आई कधीच कुणाचं वाईट करत नाही हे माहित आहे तुम्हाला. तुम्ही तर त्यांची मुलं आहात, तुमच्या बाबतीत त्या का असं वागतील? तुम्ही बघितलं ना दिशा मॅडम कसं वागल्या. त्यांनी फसवलं देवी आईंना. देवी आईंनाच नाही तर समद्यांना फसवले त्यांनी घरात. त्यांनी हे समजा ठरवून केलं होतं. हो ना? मग याचा काय अर्थ होतो पारू? तू जिला देवी आई म्हणतेस ना, ती खरंच देव नाहीये, माणूस आहे. कधी कधी चुकू शकते. देवच आहेत त्या. आज तुम्हाला कळत नसेल देवी आईंच्या मनात नेमकं काय चाललंय, पण मला खात्री आहे का हे समजा चांगल्यासाठीच करताय. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला त्यांची साथ देता येत नसेल तर नका देऊ, पण त्यांना नावं ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हे पारू, अगं काय बोलतीयस? तोंड बंद ठेव जरा. पारू, तू ना फॅन आहेस तिची, फॅन. देवीचा दर्जा दिलायस ना तिला. तिने काही केलं तरी तुला बरोबरच वाटतं ग. डोळे बंद करून विश्वास ठेवते. आता बस झालं. देवी यांच्या बाबतीत अजून एक शब्द सुद्धा ऐकून गेला नाही आम्ही. काय झालं दादा, गेट का ओपन नाही करत आहेत? माफ करा मॅडम, पण तुम्हाला गाडी आत येणार नाही. पण काल तर आतमध्येच पार्क करून दिली होती गाडी. आतमध्ये भरपूर गाड्या लागलेल्या आहेत, पार्किंग करायला जागा नाही. काय? आतलं पार्किंग जवळजवळ रिकाम आहे. काय प्रॉब्लेम आहे? जाऊ दे ना ती गाडी आत. हो नाही प्रीतम बाबा, आहिले मॅडमचा आदेश आहे, त्यांची गाडी आत द्यायची नाही. पाहिजे तर तुम्ही गाडी बाहेर लावा आणि चालत जावा. इट्स ओके प्रीतम, मी बाहेर पार्क करते गाडी. बघितलंच काय करते तुझी देवी आई. त्या अनुष्काने तुझी बाजू घेतली म्हणून त्याची ही अवस्था आहे आज. हा इगो नाही तर काय आहे ग पारू? हा, आय एम सो सॉरी. इट्स ओके, मी आहे आतमध्ये. ऐक, बाहेर ती अनुष्का आली आहे. काय करतेस तू हे सगळं? हा, तिची गाडी आतमध्ये नाही येऊ दिलीस, तिला गेट पासून इथपर्यंत चालत यायला लागलं, आणि आता चप्पल काढून तिला बाहेर उभं केलंयस का? आई, इतकं वाईट मी तुला कधीच कोणासोबत वागताना नाही बघितलंय, मग आत्ता का वागतेस? बरं सगळं जाऊ दे, तू प्लीज तिला आतमध्ये बोलव, प्लीज. प्लीज, बस झालं. का? काय झालं? मी सुद्धा तिला भेटायला गेले होते आणि तेव्हा वेळ नव्हता तिला, म्हणून मी आणि मोहन थांबलोच होतो की तिच्यासाठी. एवढं करून सुद्धा ती आम्हाला न भेटताच निघून गेली. तू तिची अपॉइंटमेंट नव्हती घेतलीस आई, आणि तुझ्या कामासाठी गेली होतीस ना तिच्याकडे. असं कोणाची तरी अपॉइंटमेंट न घेता त्याला भेटायला जाणं पटतं का तुला? बरं तेव्हा तर जाऊ दे आत्ताच, आणि आज तर तुझ्या बोलवण्यावरून आली ना ती इथे. मग स्वतः असं एखाद्याला बोलवून त्याला विनाकारण वाट बघायला लावून काय सिद्ध करायचंय तुला? प्रीतम, आईवर आवाज चढवू नकोस. पारू, जा, तुझी कैवारी आली आहे बाहेर, तिला आत घेऊन ये. अनुष्का, काय करते सगळं तू? मला तुझ्या प्रॉपर्टीमध्ये, तुझ्या बिझनेसमध्ये, तुझ्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काहीही रस नाहीये. मला फक्त तुला हरताना बघायचं.
आजपर्यंत अहिल्यादेवी किर्लोस्करच्या निर्णयाविरोधात कोणी बोलायचं धाडच केलं नव्हतं. ते तू केलीस. त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी ना. पण तू योग्य निर्णय घेतलास. माझ्या पायावर डोकं ठेवलंस, माझी माफी मागितलीस, मला शरण आलीस. आता काळजी करू नकोस. मी तुझं काहीही नुकसान करणार नाही. आदित्य, मोहनला फोन कर आणि त्याला सांग की आपण अनुष्का विरोधात जे काही करत होतो ते थांबवायला त्याच्याकडे सगळे डिटेल दे. आदित्य थांब. अनुष्का काय झालं? त्याची काही एक गरज नाही. मॅडम, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. पण मी माफी मागितलेली नाही. कारण मी अजून हरलेलीच नाहीये. मी आजही मी बोललेल्या शब्दावर ठाम आहे. मी तुमच्या पायावर डोकं ठेवून तुमचा आशीर्वाद घेतलाय. मी माझ्या शब्दांवरून माघारी फिरणार नाही.